आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम। महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र अस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर योगीराज परब्रह्म श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा। ही बक्षीस या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत झालेले साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करतो। त्यानंतर इयत्ता 10वी द्वितीय क्रमांक कुमार अभिषेक दाजी बावधाने 88.20%। मी विनंती करतोय अभिषेक दादा आपण या स्टेजवर आपला देखील सत्कार आणि सन्मान या ठिकाणी केला जातो। कोणी प्रतिनिधी कुमार अभिषेक दाजी बावधाने यांच्या घरातील कोणी प्रतिनिधी असेल तरी आपण या, तर हा सत्कार आपल्यासाठी आलेला आहे। साहेबांच्या शुभाचे जोरदार टाळ्या घ्या विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर इयत्ता 10वी तृतीय क्रमांक कुमार स्नेहल दिनेश पाटील 87.40%। तृतीय क्रमांक म्हणून त्यांचे मामा स्नेहल दिनेश पाटील यांचे मामा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या भाच्याचा सत्कार ते स्वीकार करतात। आनंदाचा क्षण असेल त्यांच्यासाठी। सन्माननीय मध्ये केलेले उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थी मित्रांनो जोरदार टाळ्या घ्या। आपल्या 2 टाळ्या त्याच्या पुढील आयुष्यासाठी सार्थक करतील। त्यानंतर कल्याणी बंधू टोकरे हिने 3000 मीटर धावण्यामध्ये जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे, धावलेली आहे आणि तिने जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक पटकावला आहे। जोरदार टाळ्या होऊ द्या तिच्या जिंकणीसाठी। त्यानंतर कुमार संकेत नारायण वाडू याने 400 मीटर अडथळा धावणे या स्पर्धेवरही माझे विद्यार्थी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक घेऊन दरवर्षीप्रमाणे आमच्या शाळेचं नाव मोठं करतात। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी। आपण आमच्या बक्षीस वितरणासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही आपले पुनश्च एकदा खूप खूप आभारी आहोत आणि मी मान्यवरांना विनंती करेन की आपण आसनस्थ व्हावे। तसेच येथे जमलेले माझे विद्यार्थी ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, मी आज आपल्या पुढे सर्वात मोठी आनंदाची बातमी सांगतोय। आपले सर्वांचे लाडके करता हरता आणि आपल्या सर्वांसाठी देव माणूस सन्माननीय विकासजी देसाई साहेब यांचं आपल्या शाळेवर मागील 20 वर्षापासून अतोनात प्रेम आहे। विद्यार्थ्यांची जी काही गैरसोय आहे ती त्यांनी जवळून पाहिलेली आहे। 10 वर्षापूर्वी त्यांनी जवळजवळ 80 लाखाची इमारत आपल्याला दिली आणि तरीही विद्यार्थ्यांची गैरसोय होते हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्या गैरसोयीबद्दल सन्माननीय माजी अध्यक्ष आणि आपल्या गावचे उपसरपंच माननीय नितीनजी चंदे यांना सांगितलं की शाळेसाठी कसली गरज आहे, तर सन्माननीय नितीनजी चंदे यांनी त्यांना या ठिकाणी आणून शाळेचे विद्यार्थी अतिशय बिकट परिस्थितीत शिकतात। जवळजवळ 350 विद्यार्थ्यांना बसण्यासाठी इमारत नाही, तसंच लॅट्रिनची व्यवस्था नाही आणि ही
ही गोष्ट त्यांना जेव्हा माहीत झाली तेव्हा त्यांनी शाळेतील विद्यमान कमिटी अध्यक्ष कैलासवासी भगवानजी चंदे साहेब, उपाध्यक्ष मधुकर चंदे, सचिव उदयजी चंदे, सहसचिव विनोदजी चंदे, खजिनदार सन्माननीय बाळा पाटील यांना सांगितलं की नवीन इमारतीसाठी जेवढा काही खर्च येईल तेवढा मी माझ्या कंपनीतर्फे तसंच निर्मल फाउंडेशन तर्फे मी देईन आणि विद्यार्थ्यांना जी काही अडचण होते बसण्यासाठी आणि शिकण्यासाठी यापुढे कोणतीही अडचण येऊ मी आपल्या गावातील विद्यार्थ्यांसाठी सतत तत्पर राहील. आताही त्यांनी आज या ठिकाणी आल्यानंतर आपल्या शाळेसाठी नवीन इमारतीची घोषणा केलेली आहे. लवकरच या शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनाचं काम चालू होईल. आमच्यासाठी मायबाप असलेले आणि आपल्या फक्त शैक्षणिक गोष्टीकडे गावातील ते लक्ष देतात असं नाही, तर आपल्या गावातील लोकांची आरोग्याची परिस्थिती चांगली व्हावी, आरोग्य लाभदायक राहावं यासाठी त्यांनी अगोदरच निर्मल फाउंडेशन तर्फे ओपन जिम आपल्या गावात 3 ठिकाणी दिलेले आहेत. मी मंडळी टाळ्या वाजवा.
सर, आज ज्ञानप्रसारक विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयांच्या वार्षिक संमेलनाला आज आपण उपस्थित राहिले आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. त्याबद्दल आपलं एक मनोगत आपण सांगाल? ज्ञानप्रसारक विद्यामंडळ संचालित माध्यमिक विद्यालय यांचा आज वार्षिक कार्यक्रम जो होत आहे त्याची उत्तरोत्तर या शाळेची उत्तरोत्तर प्रगती बघून खूप हेवा वाटतो आणि या शाळेने यापुढे पण अशीच चांगले कार्यक्रम करत राहावे, याचे विद्यार्थी अजून पुढे जात राहावे आणि पूर्ण आसनगावात, शहापूर तालुक्यात नाही किंवा ठाणे जिल्ह्यात नाही किंवा महाराष्ट्र राज्यात नाही पण पूर्ण भारत देशात आणि विश्वात या शाळेचे नाव उज्ज्वल करावे अशी माझी शुभेच्छा मी देतो. Baby
धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय बॉबी चंदे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान. मी श्रीकांतजी चौधरी यांना विनंती करेल आपल्या सर्व कार्यकारिणी सदस्य यायचे आपण सन्माननीय नितीनजी चंदे साहेबांचं यथोचित मान आणि सन्मान करायचा आहे. मी पाटील सरांना विनंती करेल की त्यांनी आणि सन्मान मी विनोदजी चंदे आपल्यास विनंती करत आपले शुभ असते साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान करायचा आहे. सन्माननीय कमलाकर गोयल साहेब आणि शेवळे डॉक्टर यांनी रंगमंच चंदे यांना विनंती करत आपले शुभ असते महेशजी चंदे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. धन्यवाद. त्यानंतर संतोषजी सोमार साहेब धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय यांचं स्वागत आणि सन्मान डॉक्टर शिवाय सर आपणास विनंती करेल आपल्या शिवाय आपणास विनंती करेल की बाळूदादा ठाकूर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे.